औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। या नामांतराचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जातात। उद्धव ठाकरेंनी सत्तेतून पाय उतार होताना नामांतराचा ठराव केलेला होता, तर सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारनं दुसऱ्यांदा तो निर्णय केला आणि त्यामुळेच हा श्रेयवादाचा कलगीतुरा रंगलाय। केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराला मान्यता दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली। आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराला धाराशिव ही नवी ओळख मिळाली आहे। मात्र त्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। हे आपलंच श्रेय असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही जो निर्णय घेतला होता की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं, त्याला मान्यता दिली आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून नामांतराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यावर दावा ठोकलाय। त्याला कारणही तसंच आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंचं बंड झालं। त्यानंतर अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता। हे नामांतर यापूर्वी सुद्धा जे कोणी मुख्यमंत्री होते तुम्हाला माहिती आहे, त्यांनी नुसतं करतो म्हणून बोलले होते, पण केलेलं नव्हतं। ते आम्ही करू शकलो, याचा मला अभिमान आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची मागणी तशी जुनीच आहे। शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून त्याचा उल्लेख केलेला होता। 1995 आणि 2014 मध्ये भाजप शिवसेना युतीच्या सत्तेत हे नामांतर शक्य झालं नाही। मात्र आता त्याचं श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।